आता उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळ्यामध्ये नॉर्मली होतं काय की जो हिरवा चारा आहे त्याची टंचाई जाणवते आणि सुका चारा तर आपल्याला भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो. पण ह्याच काळात आपण अनुभवतो की दुधाचे रेट खूप जास्त झालेले असतात. मात्र दूध जे आहे मार्केटमधून मिळणारं तर ते खूप कमी झालेलं असतं किंवा त्याची उपलब्धता तेवढी नसते. मग आपल्या ऐन काळात ज्यावेळी आपल्याला प्रॉफिट मिळणार असतो आणि त्याच काळात आपल्याकडे दूध नसेल तर हे व्यवसायासाठी चांगलं नाहीये. म्हणूनच ह्या उन्हाळ्याच्या काळामध्ये आपल्याला योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये प्राथमिक आपल्याला जे करायचंय की सुका चारा ज्याच्यामध्ये लिग्निनचं प्रमाण खूप जास्त असतं, जे इतक्या सहजासहजी जनावरांना पचत नाही. तर ते पचलं जाण्यासाठी आपल्याला ईस्टचा वापर आपल्या जनावरांच्या आहारामध्ये करायचा आहे. रोज 10 ते 15 ग्रॅम पर्यंत कंपनीनुसार हे बदलेल. तर ईस्टचा वापर आपल्याला करायचा आहे आणि खर्चही त्याला खूप कमी आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे वाढे सुद्धा ह्या काळात आपण देत असतो, त्यातही लिग्निनचं प्रमाण आहे. त्यामुळे मग आपल्याला कॅल्शियम जर वाढे असतील तर कॅल्शियम आणि सोबत ईस्ट या दोन्ही गोष्टी द्यायच्या आहेत. बाकी मिनरल्स वगैरे ते जनावरांच्या आहारामध्ये ठेवायचेच आहेत. जो समर डायरिया उन्हाळ्यामध्ये होऊ शकतो त्यालाही प्रतिबंध घालायचा असेल तर ईस्ट आपल्याला तिथे मदत करेल. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. इतरही अनेक गोष्टी आहेत. मी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणारच आहे. खरं तर इतरही अनेक गोष्टी आहेत आणि ह्या सर्व जे व्यवस्थापनाच्या गोष्टी आहेत ह्या जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर श्रद्धा फार्मचे जे ट्रेनिंग चालतात तर त्यामध्ये जरूर सहभागी व्हा.